श्वेताने खाडकन तिच्या नवऱ्याच्या सागरच्या कानाखाली वाजवली. तिने एवढ्या जोरात मारलं होतं की सागर 2 पावलं मागं गेला. मागं उभ्या असलेल्या सागरच्या आईने जेव्हा हे बघितलं तेव्हा रागात सुनेवर ओरडत म्हणाली, "अगं हे काळ्या तोंडाचे, तुला लाज वाटत नाही का स्वतःच्या नवऱ्यावर हात उचलताना?" श्वेता म्हणाली, "आई, तुम्हाला जर सागरच्या वागण्याबद्दल समजलं तर तुम्ही पण त्यांना मारायला मागे पुढे बघणार नाहीत." तिची सासू म्हणाली, "अरे हो हो, आली मोठी मला सांगणारी. मी माझ्या मुलावर हात उचलणार होय? मी त्याला वाढवून लहानाचा मोठा केला आहे. आजपर्यंत मी त्याच्यावर मोठ्या आवाजात ओरडले पण नाही. आणि तू काल आलेल्या पोरीने माझ्या मुलावर हात उचललास? थांब, आत्ताच तुझ्या बापाला आणि भावाला बोलवून घेते. माराच्या बदल्यात मार. तुला सगळ्यांच्या समोर मार नाही खायला लावला तर माझं नाव शेवंत नाही." तिच्या सासूने घरात खूप तमाशा घातला. लगेच श्वेताच्या वडिलांना आणि भावाला फोन केला आणि बोलावून घेतलं. तिच्या वडिलांना आणि भावाला आलेलं बघून तिची सासू जोरात ओरडत म्हणाली, "काय हो श्वेताचे बाबा, तुम्ही तुमच्या मुलीला हे शिकवलं आहे का? असले संस्कार दिले आहेत का? तिने माझ्यासमोर माझ्या मुलाच्या कानाखाली वाजवली. स्वतःच्या नवऱ्यावर हात उचलला. तिची एवढी हिंमत झाली आहे. मी आता तिला या घरात अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही तुमच्या मुलीला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन निघून जा. नाहीतर माझ्या हातून काहीतरी उलटसुलट होऊ शकतं. मग तुम्ही तुमच्या मुलीला विसरून जावा." श्वेताची सासू रागात एवढ्या जोरात बोलत होती की श्वेताच्या बाबांना काहीच कळत नव्हतं की नक्की काय घडलं आहे. शेवटी त्यांनी त्यांच्या मुलीला श्वेताला विचारलं, "काय झालं श्वेता? तुझी सासू एवढी का चिडली आहे? तू जावई बापूंना का मारलंस?" वडिलांचं बोलणं ऐकून श्वेता रडायला लागली आणि रडत म्हणाली, "बाबा, बाबा." श्वेताच्या तोंडातून शब्द निघायच्या अगोदरच तिची सासू रागात ओरडत म्हणाली, "श्वेताचे बाबा, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला माझ्या घरातून घेऊन जा. तुमच्या घरी गेल्यावर तिला लाडाने विचारत बसा. जर ती अजून 5 मिनिटं जरी माझ्या डोळ्यासमोर राहिली ना, तर माझ्या हातातून काहीतरी चुकीचं घडेल." तिची सासू एवढी रागात होती की श्वेताच्या वडिलांनी यावेळी मुलीला त्यांच्यासोबत घरी घेऊन जाणंच योग्य वाटलं. काहीही माहिती न घेता ते श्वेताला सोबत घेऊन गेले. इकडे सागर बायकोच्या हातचा मार खाऊन शांतपणे बसला होता. त्याला बायकोने मारल्याचं दुःख होत नव्हतं, तर त्याने केलेल्या चुकीचा पश्चाताप होत होता. त्याच्याकडून एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते? तो स्वतः धक्क्यात होता. 2 दिवस घरात शांतता पसरली होती. 2 दिवसांनंतर शेवंतताईंचा नवरा अशोकराव घरी परत आले. घरी आल्यावर त्यांना घर एकदम मोकळं भकास वाटलं. अशोकराव त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी सारखे सारखे बाहेर जात असायचे. घरात आल्यानंतर त्यांना श्वेता घरात कुठेच दिसत नव्हती. सागर पण उदास दिसत होता आणि त्यांची बायको शेवंतताई किचनमध्ये जेवण बनवत होत्या. घरातलं वातावरण अशोकरावांना खूप विचित्र वाटत होतं. किचनमध्ये जाऊन ते त्यांच्या बायकोला म्हणाले, "अहो मालकीनबाई, सूनबाई घरात कुठेच दिसत नाही. बाहेर गेली आहे का? घरात एवढी शांतता का पसरली आहे? आणि या तुमच्या लाडक्या चिरंजीवाला काय झालं आहे? तो असा तोंड पाडून का बसला आहे?" नवऱ्याचं बोलणं ऐकताच शेवंतताई रागाने लाल झाल्या आणि म्हणाल्या, "विसरून जा तुमच्या सुनेला. आपल्यासाठी मेली आहे ती. तुमच्या सुनेने एवढी मोठी चूक केली आहे की तिच्या चुकीला कुठलीच शिक्षा नाही. आता मी तिला या घरात परत कधीच येऊन देणार नाही. मी तिला घरातून हाकलून दिलं आहे. तिच्या बापाला बोलून तिला घरातून बाहेर काढले. तुमचा मुलगा जो एवढा उदास शांत बसलेला दिसत आहे ना, तो यासाठी की तुमच्या सुनेने तुमच्या मुलाच्या कानाखाली वाजवली." हे ऐकून अशोकराव म्हणाले, "काय? कानाखाली मारली? पण का? नक्की काय झालं आहे? मला कोणी सविस्तर सांगणार आहे का? श्वेता तर अजिबात अशी नाही." हे ऐकून शेवंतताई म्हणाल्या, "अहो, तुमची सून कशी आहे कशी नाही तुम्हाला कसं कळणार? तुम्ही तर सारखं सारखं कामाच्या नादात घरातून बाहेर गेलेला असता. मला विचारा, मी तिचं खरं रूप बघितलं आहे. एवढ्या जोरात तिने कानाखाली मारली की तुमचा मुलगा 2 पावलं मागे गेला. एक बाई असून तिची एवढी हिंमत झाली की एका पुरुषावर हात उचलत आहे.
स्वतःच्या नवऱ्यावर हात उचलला आहे? बायकोचं बोलणं ऐकून काही विचार करत अशोकराव म्हणाले, नाही मालकीनबाई, मी ही गोष्ट अजिबात मान्य करू शकत नाही. नक्कीच असं काहीतरी घडलं असणार. काहीतरी मोठी गोष्ट घडली असणार. विनाकारण श्वेता सागरवर हात उचलणार नाही. ती अशी नाही. नक्की काय घडलं होतं ते मला सांगा. नक्की तुमच्या चिरंजीवाने काय पराक्रम केला होता ते सांगा. नवऱ्याचं बोलणं ऐकून शेवंताताई अजूनच भडकल्या आणि म्हणाल्या, अरे वा रे वा, तुम्ही तर माझ्याच मुलाच्या मागे हात धुवून लागणार. सागरनं काय केलं होतं? त्याने तर काहीच केलं नव्हतं. अहो, तो तर एक पुरुष आहे, मुलगा आहे. बाहेर 4 माणसात उठणं बसणं असतं. कधीतरी थोडंफार इकडं तिकडं होत असतं. म्हणून याचा अर्थ असा आहे का की त्याने बायकोच्या लाथाबुक्क्या खायच्या? शेवंताताई गोष्टी फिरून फिरून नवऱ्याला सांगत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून अशोकरावांना समजलं की गोष्ट नक्कीच काहीतरी वेगळी घडली आहे. छोटी मोठी नाही तर खूप मोठी गोष्ट घडली असणार. नाहीतर सुनबाई अशी अजिबात नाही. अशोकराव लगेच सागरजवळ गेले. 2 दिवसांचा सगळा थकवा घरातलं वातावरण बघून विसरून गेले होते. ते सकाळपासून उपाशी होते. ते सागरजवळ आले आणि म्हणाले, सागर, काय झालं? माझ्या माघारी घरात काय काय घडलं मला सगळं काही सांग. तुझी आई तर मला स्पष्ट सांगायला तयार नाही. ती गोष्टी फिरून फिरून मला सांगत आहे. पण तू मला सांग की सुनबाईने तुझ्या कानाखाली का मारली? वडिलांचं बोलणं ऐकून सागरने लाजेने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाला, बाबा, माझ्याकडून चूक तर झाली आहे. मी खूप मोठी चूक केली आहे. पण बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी जाणून बुजून काहीही केलं नाही. बाबा, खरं तर त्या दिवशी माझ्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती. तुम्हाला तर माहीतच आहे, आजकाल जवळजवळ सगळेच लोक ड्रिंक करतात. माझ्या मित्राने जाणून बुजून माझ्या ज्यूसमध्ये दारू मिसळली आणि मला समजलं पण नाही. तो ज्यूस मी पिलो आणि त्याने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मुलींना पण बोलावलं होतं. दारूच्या नशेत मी कधी वाहवत गेलो मला समजलं पण नाही. त्यातच माझ्या एका मित्राने श्वेताला माझा व्हिडिओ बनवून पाठवला आणि तो बघून श्वेता खूप भडकली. बाबा, श्वेता तिच्या जागेवर बरोबर आहे. मला पण त्या व्हिडिओबद्दल काहीच माहीत नव्हतं. जेव्हा श्वेताने स्वतः मला तो व्हिडिओ दाखवला तेव्हा तो बघून मी स्वतः हैराण झालो होतो की हे सगळं माझ्याकडून कसं काय झालं. मुलाचं बोलणं ऐकून अशोकराव डोकं पकडून खाली बसले. गोष्ट तर खूप गंभीर होती. नकळत का होईना पण सागरकडून खूप मोठी चूक झाली होती. श्वेताच्या जागेवर दुसरं कोणीही असतं तरी पण हे सगळंच बघून सहन करू शकला नसता. काही विचार करून त्याचे बाबा सागरला म्हणाले, सागर, जे काही झालं ते बरोबर झालं नाही आणि तू सुनबाईला माहेरी कशी काय जाऊन दिलीस? सागर म्हणाला, बाबा, त्यावेळी मला तो व्हिडिओ बघून एवढा मोठा धक्का बसला होता की मला काही शुद्धच नव्हती आणि श्वेताचा वेगळाच गोंधळ सुरू होता. आई वेगळीच ओरडत होती. सगळं काही खूप अचानक झालं. जोपर्यंत मी त्या धक्क्यातून स्वतःला सावरलं तोपर्यंत श्वेता तिच्या बाबांच्या सोबत माहेरी निघून गेली होती. आईने तिला घरातून बाहेर काढलं होतं. अशोकराव म्हणाले, मग सागर, तू श्वेतासोबत का बोलला नाहीस? तिला तुझी बाजू का समजावून सांगितली नाहीस? का तिला सत्य सांगितलं नाहीस? सागर म्हणाला, बाबा, मी श्वेताला समजून सांगण्यासाठी खूप प्रयत्न केला पण श्वेता माझा फोन उचलत नाही. मी तिच्याशी कसा बोलू? काही विचार करून त्याचे बाबा म्हणाले, जर सुनबाई तुझा फोन उचलत नव्हती तर तू तिच्या माहेरी जायचं होतंस ना. समोरासमोर बसून बोलला असतास. मला पूर्ण विश्वास आहे की सुनबाई तुझी बाजू नक्की समजून घेईल. सागर म्हणाला, नको बाबा, मी कुठल्या तोंडाने सगळ्यांच्या समोर जाऊ? माझ्यात तर हिंमत उरली नाही. सागर पण त्याच्या जागेवर बरोबर होता. मुलाची अवस्था पण अशोकरावांना चांगलीच समजत होती. काही विचार करून ते उठून उभे राहिले आणि म्हणाले, सागर, चल उठ. आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत सुनबाईच्या घरी चल. चूक तर तुझ्याकडून झाली आहे. मग ती जाणून बुजून असो किंवा नकळत, चूक ती चूकच असते. सुनबाईचं नाराज असणं योग्य आहे. तू माझ्यासोबत चल. तुझ्या बायकोची माफी माग
आणि तिला आपल्या घरी परत घेऊन ये. मी तुझ्यासोबत येतो. अशोकराव आणि सागर श्वेताच्या माहेरी जायला निघाले. तेवढ्या मागून शेवंतताई त्यांना थांबवत ओरडत म्हणाल्या, बिलकुल नाही, माझा मुलगा कुठेही जाणार नाही. तुमचं डोकं तर बिघडलं नाही ना? तुम्ही माझ्या मुलाला त्या काल आलेल्या पोरीच्या पायात पडून माफी मागायला घेऊन निघाला आहात का? अजिबात नाही. अरे, एकदा सांगितलं ना त्याने की नकळत त्याच्याकडून चूक झाली आहे. मग जाणून बुजून माझ्या मुलाला तिच्यासमोर झुकायची काय गरज आहे? माझा मुलगा काय बाई आहे का जो रडत बसेल, तिच्यासमोर लोटांगण घालेल? तो एक पुरुष आहे. त्याला पुरुषासारखं ताठमानेने जगू द्या. त्याच्या सासरी त्याला घेऊन जाऊन त्याच्या इज्जतीचा तमाशा करू नका. बायकोचं बोलणं ऐकून आता अशोकरावांचा पारा पण हाय झाला होता. बायकोवर ओरडत मोठ्या आवाजात म्हणाली, गप्प बसा मालकीनबाई, मूर्खबाई, हे सगळं तुमच्यामुळं झालं आहे. जर हा समजूतदारपणा तुम्ही त्यावेळी दाखवला असता तर कदाचित गोष्टी एवढ्या पुढे गेल्या नसत्या. आणि सुनबाई का या घरात परत येणार नाही? जेवढं हे घर तुमचं आहे ना, तेवढंच हे घर सुनबाईचं पण आहे. तुम्ही आहात तरी कोण तिला या घरातून येण्यापासून अडवणाऱ्या? शेवंतताई म्हणाल्या, अहो हे बघा, आता तुम्ही सुनबाईंच्या प्रेमात जरा जास्तच बोलत आहात. मी तुम्हाला सांगत आहे, या घरात एकतर ती राहील किंवा मी राहील. आता तुम्ही स्वतः निर्णय घ्या की तुम्हाला या घरात कोणाला ठेवायचं आहे. पण माझा मुलगा तिच्यासमोर नाक घासणार नाही. आत्तापर्यंत अशोकराव समजूतदारपणे सगळं सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण कधीपर्यंत? एकतर प्रवासाचा थकवा आणि सकाळपासून त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण पण गेला नव्हता. त्यामुळे त्यांची चिडचिड व्हायला लागली होती. त्यांना जास्तच राग आला आणि रागात ती बायकोवर ओरडत म्हणाली, मग ठीक आहे, तुम्हाला या घरात राहायचं नाही ना? मग तुम्ही पण तुमच्या माहेरी निघून जा, जसं तुम्ही सुनबाईला पाठवलं होतं. हे घर माझं आहे आणि या घरातले निर्णय पण मीच घेणार की या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार. मी सागरला सोबत घेऊन निघालो आहे. आम्ही माघारी यायच्या आत तुम्ही गायब व्हायचं. असं म्हणत अशोकराव सागरला सोबत घेऊन श्वेताच्या माहेरी गेले. अशोकरावांच्या सांगण्यावरून श्वेताच्या बाबांनी घरातल्या सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलावलं. श्वेता पण कोपऱ्यात शांतपणे जाऊन उभी राहिली होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने एकदाही सागरकडे नजर वर करून बघितलं नाही. सागरने पण एकदा श्वेताकडे बघितलं आणि नजर खाली घातली. अशोकरावांनी श्वेताला जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाले, सुनबाई, मला कळत आहे की तुझ्या मनाला काय वाटत असेल. तूच काय, पण जगातली कुठलीही बाई हे सहन करणार नाही की तिचा नवरा ती असताना दुसऱ्या बाईसोबत. पण सुनबाई, माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐक आणि त्यानंतर तुझा जो काही निर्णय असेल मला मान्य असेल. तू जे बोलशील तेच होईल. श्वेताने तिच्या सासऱ्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन बघितलं तर त्यांचा चेहरा गंभीर होता. तिचे सासरे म्हणाले, हे बघ सुनबाई, तुझा नवरा कसा आहे कदाचित हे मला सांगायची गरज नाही. तू त्याला मागच्या 2 वर्षापासून चांगलं ओळखत आहेस. मागच्या 2 वर्षात त्याने एकदाही दारू प्यायली नाही किंवा सिगारेट पिली नाही. काहीच उलटसुलट खात नाही. त्याचं वागणं पण तुला चांगलंच माहीत आहे. तुझ्या नवऱ्यामध्ये असा कुठलाच वाईट गुण नाही. तू जो व्हिडिओ बघितलास तो पण चुकीचा नाही. तो व्हिडिओ बरोबर आहे, पण त्याच्या मागचे सत्य तरी जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा होतास ना? सुनबाई, सागरच्या नकळत त्याला ज्यूसमधून दारू पाजली होती आणि हे तर तुला चांगलंच माहीत आहे की जो माणूस नशेत असतो तेव्हा त्याला कशाची पण शुद्ध राहत नाही आणि हा धोका कुणाच्याही सोबत होऊ शकतो. उद्या तो तुझ्यासोबत पण होऊ शकतो, माझ्यासोबत किंवा तुझ्या भावाच्या सोबत पण होऊ शकतो. सागर स्वतः तो व्हिडिओ बघून परेशान आहे. त्याला तर तुझ्यासमोर यायची पण लाज वाटत आहे. मी त्याला जबरदस्ती इथे घेऊन आलो आहे. सुनबाई, मी फक्त एवढेच बोलीन की एका चुकीच्या गैरसमजामुळे स्वतःचा संसार बिघडवू नकोस. तुझ्या नवऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेव. त्याला
समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्याच्याशी समोर बसून बोल आणि त्यानंतरच मग तुला हवा तो निर्णय घे. सगळी हकीकत जाणून घेतल्यानंतर श्वेताने सागरकडे बघितलं. सागर भरल्या डोळ्यांनी श्वेताकडे बघत होता. हकीकत समजल्यानंतर श्वेताचे बाबा श्वेताला म्हणाले, बाळा, मी पण हाच विचार करून टेन्शनमध्ये होतो की जावई बापू असे नाहीत. नक्कीच काहीतरी चुकीचं आहे. बाळा, दारूच्या नशेत माणूस काय करून बसतो त्याचं त्याला पण कळत नाही. एकदा तू सागररावांच्या जागेवर राहून विचार कर. सागर आता हिंमत करून श्वेताच्या जवळ आला आणि हात जोडून म्हणाला, श्वेता, चूक तर माझ्याकडून झाली आहे. मग ती नकळत का होईना, पण चूक ती चूकच असते. तू मला जी शिक्षा देशील ती मला मान्य असेल, पण मला सोडून जाऊ नकोस. माझ्यासोबत आपल्या घरी परत चल. मी आज तुला सगळ्यांच्या समोर वचन देतो की मी अशा मित्रांची संगत सोडून देईन जे मला तुझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्लीज श्वेता, माझ्यासोबत घरी चल. सागरच्या डोळ्यातले पाणी बघून आणि हकीकत समजल्यानंतर शेवटी श्वेता सासरी जायला तयार झाली. तासाभरातच श्वेता नवऱ्याच्या सोबत सासरी परत आली. ते सगळेजण घरात आले तेव्हा शेवंतताई सोफ्यावर बसल्या होत्या. जशी त्यांची नजर श्वेतावर पडली तशा त्या रागात डोळे मोठे करून तिच्याकडे बघायला लागल्या. तेवढ्यात मागून त्यांचा नवरा आत येत म्हणाला, काय हो मालकीनबाई, तुम्ही अजून गेला नाहीत का? मी तुला जाताना बोललो होतो ना की आम्ही घरी परत येईपर्यंत तू या घरातून निघून जा. चला निघून जा या घरातून. आज पहिल्यांदा शेवंतताईंनी त्यांच्या नवऱ्याचं वेगळं रूप बघितलं होतं आणि त्यांचं हे नवीन रूप बघून त्या खरंच घाबरल्या होत्या. जर त्यांच्या नवऱ्याने त्यांना घरातून बाहेर काढलं तर ते कुठे जाणार? आता शेवंतताईंना असं वाटलं की रागात नाही तर प्रेमाने सगळं करावं लागणार आहे. त्यामुळे त्या लगेच सरड्यासारखा रंग बदलत खूप प्रेमाने नवऱ्याला म्हणाल्या, अहो, तुम्ही काही पण काय बोलत आहात? मी हे घर सोडून कुठं जाणार आहे? अशोकराव लगेच म्हणाले, अगं, तू तुझ्या माहेरी जा. अजून कुठे जाणार आहेस? शेवंताताई म्हणाल्या, माहेरी? अहो, मी माहेरी कधीपर्यंत राहणार आहे आणि कुणाच्या भरोशावर राहणार आहे? जग, समाज काय बोलेल की या वयात मी माहेरी जाऊन पडले आहे? हे ऐकून अशोकराव म्हणाले, अच्छा, जेव्हा गोष्ट स्वतःवर आली तेव्हा जग, समाज सगळं दिसायला लागलं वाटतं. आणि सुनबाईच्या वेळेला तू काय केलं होतंस? कुणाच्या आधारावर तिला माहेरी पाठवली होतीस? तिला जग, समाज बोलला नसता का की नवऱ्याला सोडून आली आहे? कसली बाई आहात तुम्ही? मालकीनबाई, एक बाई असून पण दुसऱ्या बाईचं दुःख तुम्ही समजू शकला नाहीत. जर तुमच्या मुलाच्या जागेवर तुमचा जावई असता आणि तुमच्या सुनेच्या जागेवर तुमची स्वतःची मुलगी असती तर तेव्हा पण तुम्ही तुमच्या मुलीलाच दोष दिला असता का? तुमच्या मुलीला समझोता करायला सांगितला असता का? जसा सुनबाईला करायला सांगितला होता? तुमच्या मुलीला म्हणाला असता का की जावई बापू एक पुरुष आहेत आणि पुरुषाकडून चूक होतच असते? नवऱ्याचं बोलणं ऐकून शेवंतताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा त्यांनी मुलीबद्दल आणि जावयाबद्दल असा विचार करून बघितला तसा त्यांच्या अंगावर काटा आला. आता कुठे त्यांना सुनेच्या दुःखाचा अंदाज आला होता. पुढे येऊन शेवंतताई सुनेच्या जवळ जाऊन म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर. बहुतेक माझ्या अहंकारामुळे गोष्टी एवढ्या पुढे गेल्या. पण आता मला चांगलं समजलं आहे की बाई जगात सगळं काही वाटू शकते पण स्वतःच्या नवऱ्याला कधीही नाही. तू तुझ्या जागेवर बरोबर होतीस. असं म्हणत त्यांनी सुनेची माफी मागितली. श्वेताने पण मोठ्या मनाने सासूला माफ केलं. आज शेवंतताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती.